चोपडा तालुक्यात कालपासनं ढगाळ वातावरण निर्माण झालंय. आज सकाळपासनं सूर्यदर्शन झालेलं नाहीये. या ढगाळ वातावरणामुळे हरभरा, मका, तूर ह्या पिकांवरती परिणाम होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडलाय. वातावरण बदलाचा प्रादुर्भाव पिकांवरती होऊ शकतो. त्याचप्रमाणे अळीचा सुद्धा प्रादुर्भाव होऊ शकतो. हे वातावरण रोगास आणि अळीसाठी पोषक आहे. शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड बसू शकतो. फवारणी खत टाळण्यासाठी शेतकऱ्याला प्रादुर्भाव रोखण्यासाठी धडपड करावी लागते. तर या ढगाळ वातावरणाचा पिकांवर काय परिणाम होईल? पिकांवर परिणाम तर हे बघा, हे सर्व जे फूल बसलं आहे ना, हे जळून जाईल. आणि कुठं कुठं थोडा तुमचे घाटे लागले असेल, त्याच्यावर घाटे आळी पडेल आणि ते घाटे आळी खाऊन जाईल. म्हणजे जे आलं आहे ते बी जाईल आणि जे नाही येणार ते बी येणार नाही असं. आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हरभराला पेरणी झालेली आहे. हरभराची तर आमच्या तालुक्यात जवळजवळ 70 ते 80% हरभरा आहे. नंतर तुमचा मक्का आहे. मक्का बी आता काही निघतो आहे तो.